नागपुर में सामाजिक न्याय विभाग द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सामाजिक समता सप्ताह के तहत विशेष त्रुटि पूर्ति शिविर का आयोजन किया गया है। यह शिविर 14 अप्रैल तक चलेगा, जिसमें नागरिकों से भाग लेने की अपील की गई है। नागपुर में सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सामाजिक समता सप्ताह के अवसर पर विशेष त्रुटि पूर्ति शिविर का आयोजन किया गया है। यह शिविर 14 अप्रैल तक जिला जात प्रमाण पत्र सत्यापन समिति कार्यालय में आयोजित किया जा रहा है। इस दौरान उन सभी आवेदकों को बुलाया गया है जिनकी जात प्रमाण पत्र में सत्यापन में किसी प्रकार की त्रुटि पाई गई है। संबंधित आवेदकों को ईमेल, एसएमएस या फोन के माध्यम से सूचित किया गया है। अधिकारियों ने अपील की है कि सभी पात्र छात्र, अभिभावक और नागरिक समय पर उपस्थित होकर त्रुटियों का निराकरण करवाए। राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे जे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना आपण राबवत असतो सामाजिक न्याय विभागामार्फत, त्याचा प्रचार प्रसार आणि जनतेपर्यंत ते पोहोचले पाहिजे याकरिता आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन नागपूर विभागातील 6 जिल्ह्यामध्ये आपण दिनांक 8 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 या दरम्यान करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यामध्ये आज आपण रितसर या कार्यक्रमाचं जो पर्व आपण साजरा करणार आहोत त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज केलेलं आहे। त्यानंतर 9 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी आपण यामध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका याचं वाचन जे आहे ते करून भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता सर्व शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा आणि इतर विभागामार्फतही जे चालवण्यात जाणाऱ्या शाळा आणि महाविद्यालय आहे या ठिकाणी संविधान वाचनाचं, प्रस्ताविका वाचनाचा कार्यक्रम उद्या ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे 9 तारीख जी आहे त्या 9 तारखेला आपण स्टँड अप इंडिया ही जी एक योजना उद्योजक निर्माण करण्याकरता सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते, त्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये एक कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून अनुसूचित जाती आणि इतर वंचित घटकांमधून जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होतील आणि त्यांना जे अर्थसहाय्य आपण विभागामार्फत करतो त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी याकरता कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। 10 एप्रिल रोजी आपण जिल्ह्यामध्ये समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागामध्ये पथनाट्य, लघुनाटिका याचं सादरीकरण करणार आहोत। तर आमच्याकडे जे समतादूत आहेत ते जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन ते लघुनाटिका, पथनाट्य या सादर करतील। 11 एप्रिल रोजी क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपल्याला साजरी करायची आहे। न्याय विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात, तर त्यांचं आरोग्य, स्वास्थ्य उत्तम राहावं याकरता हे आरोग्य शिबिराचं आयोजन आपण 12 एप्रिल रोजी केलेलं आहे। त्यानंतर 13 एप्रिलला दलित वस्ती स्वच्छता अभियान, अनुसूचित जाती नवबद्ध घटकांच्या ज्या ग्रामीण भागामध्ये वस्त्या आहे किंवा शहरी भागामधल्या ज्या वस्त्या आहे त्यामध्ये स्वच्छता अभियान राबवणे, तिथे जे रमाई घरकुल आहे, त्यानंतर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेमध्ये झालेले कामं आहेत त्या अनुषंगाने त्या कामांना तसेच त्या रमाई घरकुलांना भेटी देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि जास्तीत जास्त लोकांना घरकुल मिळालं पाहिजे याकरिता जाणीव जागृती निर्माण करणे असं हे दलित वस्ती स्वच्छता अभियानामध्ये आपण अभिप्रेत आहे। त्यानंतर 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करणार आहोत। त्या अनुषंगाने दीक्षाभूमी परिसरातील जो सभागृह आहे त्या ठिकाणी आपण एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये अभिवादन कार्यक्रमाव्यतिरिक्त नागरी हक्क संरक्षण जे आहे ते ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, त्यामध्ये जे 31 पात्र वारस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथे खून आणि मृत्यू प्रकरणामध्ये नोकरी द्यायची आहे त्यांच्या वारसांना 31 वारसांना नियुक्तीपत्राचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे 14 एप्रिलला। त्यानंतर घर घर संविधान यामध्ये जिल्हास्तरीय समितीमधील जे आहे प्रास्ताविकेचे आपण हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे प्रास्ताविका, त्याचंसुद्धा वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे। दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना या अंतर्गत आपण भूमिहीन अनुसूचित जातीच्या शेतमजुरांना जमिनीचं वाटप करत असतो। त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या काय शेतीचे पात्र लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेतजमिनीचं वाटप आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे।
आणि विविध कार्यक्रम असे ते 14 एप्रिलला आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। इस विशेष अभियान का उद्देश्य अधिक से अधिक लोगों को लाभ पहुंचाना है। विभाग द्वारा लगातार प्रयास किए जा रहे हैं ताकि कोई भी पात्र व्यक्ति सुविधा से वंचित न रहे। 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान सामाजिक समता सप्ताह आम्ही साजरा करतोय आणि हा संपूर्ण राज्यभर समता सप्ताह साजरा होतोय आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने। 8 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्व कार्यक्रमाबद्दलची माहिती आपल्याला माननीय प्रादेशिक उपायुक्त सरांनी दिलेली आहे। या समता सप्ताहाची जी सांगता आहे ही 14 एप्रिलला आहे, जी दीक्षाभूमीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये असेल। माननीय पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते ॲट्रॉसिटी अंतर्गत जे बळी पडलेले आहेत त्या लोकांना नोकरी वाटप असे 31 आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 31 लोकांना आपण त्या वारसांना ॲट्रॉसिटीमध्ये बळी पडलेल्यांच्या वारसांना 31 लोकांना आपण नोकऱ्या देतोय। तसेच स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आपण तिथे जमीन वाटप करतोय। त्याचप्रमाणे घरघर संविधान अंतर्गत ज्या फ्रेम आपण देत आहोत, संविधानाच्या प्रास्ताविका आपण देत आहोत प्रत्येक घरी, त्याचं पण आपण वाटप करतोय। अनेक योजनांचं आपण वाटप करतोय। तर सर्व देशवासियांना मी 14 एप्रिलच्या आताच शुभेच्छा देते आणि 8 एप्रिलपासून तर 14 एप्रिल जो संपूर्ण सप्ताह आम्ही सामाजिक न्याय विभाग साजरा करतो, सर्व शाळा कॉलेजेस महाविद्यालय पण साजरे करतात, त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना देखील आमंत्रित करते। सामाजिक समता सप्ताह के तहत आयोजित यह शिविर नागरिकों के लिए एक महत्वपूर्ण अवसर साबित हो रहा है। प्रशासन ने सभी से अपील की है कि वे इस अभियान का लाभ उठाएं और अपने दस्तावेजों की त्रुटियां समय रहते पूर्ण करें ताकि भविष्य में किसी भी प्रकार की परेशानी न हो।